चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेक इट अ निगेटिव्ह सेंटेन्स हा जो ग्रामरचा टॉपिक आहे त्या ठिकाणी पाहूया. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने चेंज केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी चेंज केले जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहूया. तर निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की ज्या सेंटेन्स मध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, nobody, none, no one, neither nor, not only, but also, no sooner. अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज करताना त्या वाक्यामध्ये आपल्याला नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी, नो, नन, नो वन, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, नो सूनर याचा त्या ठिकाणी यूज केला जातो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स कशी तयार केले जाते त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण त्या ठिकाणी पाहू. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर अपोजिट वर्ड ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, नाउन, वर्ब. सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय, अपोजिट वर्ड ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, नाउन आणि वर्ब. त्याच्यानंतर त्या वाक्यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह आहे, जे विशेषण आहे किंवा जे क्रिया विशेषण आहे किंवा जे वर्ब आहे किंवा जे नाउन आहे त्याचं अपोजिट वर्ड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना विदाउट चेंजिंग मिनिंग जे सेंटेन्स दिला असता अफर्मेटिव्ह सेंटेन्स त्या सेंटेन्सचं मिनिंग चेंज न होता आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी तयार करायचं आहे की ज्यामध्ये त्या वाक्यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे, नाउन आहे, वर्ब आहे त्याचं अपोजिट वर्ड आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना त्या ठिकाणी घ्यायचे आहे. सुरुवातीला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर अपोजिट वर्ड ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, नाउन आणि वर्ब. त्याचा आपल्याला अपोजिट वर्ड त्या ठिकाणी घ्यायचे आहे. जेव्हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसेल, सहाय्यकारी क्रियापद नसेल तेव्हा त्याच वाक्यातील मेन वर्बच्या काळानुसार आपल्याला डू, डज आणि डीड या क्रियापदांचा यूज करायचा आहे. आता डू केव्हा वापरायचे, डज केव्हा वापरायचे आणि डीड केव्हा वापरायचे. क्रियापदाचं V1 असेल बेस फॉर्म, क्रियापदाचं बेस फॉर्म म्हणजे V1 पहिल्या रूपाचं क्रियापद असेल तर आपल्याला डू वापरायचे. क्रियापदाला वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय असेल तर डज वापरायचे आणि V2 असेल पास्ट पार्टिसिपल जर असेल तर डीड वापरायचे. क्रियापदाचा बेस फॉर्म असेल तर डू वापरायचे, क्रियापदाला एस असेल तर डज वापरायचे आणि क्रियापद पास्ट पार्टिसिपल मध्ये असेल तर डीड वापरायचे. परंतु डज, डीड वापरल्यानंतर क्रियापदाचा भूतकाळ एस प्रत्यय झाला, क्रियापद पुन्हा मेन वर्ब म्हणजे V1 मध्ये त्या ठिकाणी येणार. म्हणजे डू, डजचा वापर केल्यानंतर क्रियापदाचा एस प्रत्यय झाला, क्रियापद मूळ रूपामध्ये येणार म्हणजे बेस फॉर्म मध्ये येणार आणि डीडचा वापर केल्यानंतर क्रियापदाचा भूतकाळ झाला, क्रियापद पुन्हा बेस फॉर्म मध्ये म्हणजे V1 मध्ये मेन वर्ब मध्ये त्या ठिकाणी येणार. अशा पद्धतीने आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट प्रत्यय घ्यायचं
आणि त्यानंतर त्याच वाक्यामध्ये असणाऱ्या ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, नाउन, वर्ब त्याचा अपोजिट वर्ड आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना घ्यायचे आहे. पहा याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना त्या सेंटेन्सचं मिनिंग म्हणजे अर्थ त्या ठिकाणी चेंज न होता, अर्थ न बदलता आपल्याला नकारार्थी सेंटेन्स त्या ठिकाणी बनवायचे आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे ही वॉज पुअर मॅन. ही वॉज अ पुअर मॅन याच्यामध्ये सब्जेक्ट आहे ही, हेल्पिंग वर्ब आहे वॉज. पुअर हे काय आहे ऍडजेक्टिव्ह आलेले. पहा याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना आपला रोल काय सांगतो, सब्जेक्ट ही, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज, हेल्पिंग वर्ब नंतर नॉट प्रत्यय, ही इज अ नॉट. आता याच्यामध्ये पुअर ऍडजेक्टिव्हचं अपोजिट वर्ड काय आहे, रिच, RICH, नॉट अ रिच मॅन. ही वॉज पुअर मॅन, तो गरीब माणूस होता. ही वॉज नॉट अ रिच मॅन, तो श्रीमंत माणूस नव्हता. म्हणजे या सेंटेन्सचं मिनिंग त्या ठिकाणी चेंज झालं नाही. म्हणजेच या अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं, सब्जेक्ट नंतर सहाय्यकारी क्रियापद नंतर नॉट प्रत्यय घेतला आणि त्याच वाक्यातील ऍडजेक्टिव्हचं अपोजिट वर्ड पुअरचं रिच अपोजिट वर्ड आपण त्या ठिकाणी घेतलं. पुढे सेंटेन्स ऍज इट इज त्या ठिकाणी लिहिलं. ही वॉज नॉट अ रिच मॅन, तो श्रीमंत माणूस नव्हता. सेकंड एक्झाम्पल पाहूया. सी इज हॅपी गर्ल. पहा आता याच्यामध्ये सी इज हॅपी गर्ल, ती आनंदी मुलगी आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, सी. पहा सी सब्जेक्ट, त्याच्यानंतर इज हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय, सी इज अ नॉट. आता याच्यामध्ये हॅपी हे ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, त्याचं अपोजिट आहे अनहॅपी. अनहॅपी, सी इज नॉट अनहॅपी गर्ल. सी इज नॉट अनहॅपी गर्ल म्हणजे ती दुःखी मुलगी नाही, म्हणजेच सी इज अ हॅपी गर्ल. म्हणजे या सेंटेन्सचं मिनिंग न चेंज होता आपण हे सेंटेन्स अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी तयार केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इट इज अ रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचे, ते चुकीचे आहे. पहा इट इज अ रॉंग या अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना सुरुवातीला सब्जेक्ट आहे इट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय. आता रॉंगच्या अपोजिट राईट. इट इज अ नॉट राईट. इट इज अ नॉट राईट म्हणजे ते बरोबर नाही, म्हणजेच ते चुकीचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. द कार इज एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. द कार इज एक्सपेन्सिव्ह. याच्यामध्ये द कार हा सब्जेक्ट आहे, सुरुवातीला सब्जेक्ट द कार, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आले इज, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय. द कार इज नॉट चीप. चीप म्हणजे स्वस्त. द कार इज नॉट चीप, कार स्वस्त नाही. द कार इज एक्सपेन्सिव्ह, कार महाग आहे. द कार इज नॉट चीप, कार स्वस्त नाही. म्हणजेच त्या सेंटेन्सचं मिनिंग अर्थ चेंज न करता आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी केलेला आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, चीप म्हणजे स्वस्त. टी वॉज ओल्ड. या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना सुरुवातीला सब्जेक्ट टी वॉज हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर नॉट, कोल्डच्या अपोजिट हॉट. टी वॉज कोल्डच्या थंड होता. टी वॉज नॉट हॉट च्या गरम नव्हता. अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स चेंज केलं. ही वॉज अलाइव्ह. अलाइव्ह म्हणजे जिवंत असणं. ही वॉज अलाइव्ह. पहा याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करताना ही वॉज नॉट डेड. अलाइव्हच्या अपोजिट डेड. ही वॉज नॉट डेड. ही वॉज अलाइव्ह. ही वॉज नॉट डेड. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
दिस इज ट्रू. दिस इज अ ट्रू. ते बरोबर आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना सुरुवातीला सब्जेक्ट दिस इज हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट, ट्रूच्या अपोजिट फॉल्स. फॉल्स. दिस इज नॉट फॉल्स. दिस इज नॉट फॉल्स. ती चुकीचे नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सी इज गुड गर्ल. सी इज अ गुड गर्ल. ती चांगली मुलगी आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना सुरुवातीला सब्जेक्ट सी, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब इज, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय. सी इज अ नॉट. गुडच्या अपोजिट बॅड. बॅड गर्ल. सी इज नॉट बॅड गर्ल. ती वाईट मुलगी नाही. म्हणजेच या सेंटेन्सचं मिनिंग न चेंज होता आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स. इट इज इझी. इट इज इझी. इट इज इझी. ते सोपे आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना इट सब्जेक्ट, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब ऑलरेडी आलेला आहे इज. इज नंतर नॉट प्रत्यय. इट इज नॉट डिफिकल्ट. DIFFICULT. डिफिकल्ट म्हणजे अवघड. इझी म्हणजे सोपे, डिफिकल्ट अवघड. इट इज नॉट डिफिकल्ट. Fruits are good for health. Fruits are good for health. या सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना सुरुवातीला सब्जेक्ट फ्रुट्स आर. आता याच्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आले आर, त्याच्यानंतर नॉट प्रत्यय, गुडचे अपोजिट बॅड, फॉर हेल्थ. फ्रुट्स आर नॉट बॅड फॉर हेल्थ. अशा पद्धतीने आपण या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना सेंटेन्सचं मिनिंग चेंज होता आपण निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी बनवले आहे. सी लाइक्स फ्रुट्स. या सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? एम, इज, आर, वॉज, वेर, त्याच्यानंतर हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. हे सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब आहे. एम, इज, आर, वॉज, वेर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. हेल्पिंग वर्ब नसेल तर त्या वाक्यातील मेन वर्ब नुसार. आता या वाक्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे? लाईक. परंतु त्याला एस एस प्रत्यय आहे. लाईक्स. एस एस असेल तर आपला नियम सांगतो डू, डज, डीड. डू केव्हा वापरायचं? बी वन असेल तर डू वापरायचं. त्याच्यानंतर क्रियापदाला एस किंवा एस असेल तर डज वापरायचं. आणि क्रियापद बी टू असेल, पास्ट पार्टिसिपल असेल तर काय वापरायचं? डीड वापरायचं. परंतु डज वापरल्यानंतर, डीड वापरल्यानंतर क्रियापदाचा एस एस आणि भूतकाळाचा क्रियापद मूळ रूपामध्ये येणार. तेव्हा सब्जेक्ट. त्याच्यानंतर आता या वाक्यामध्ये लाईक एस एस प्रत्यय लागलाय मेन वर्बला. त्याच्यानंतर काय वापरायचं? डज. सी डज नंतर नॉट. आता लाईकच्या अपोजिट डिसलाईक. डिसलाईक फ्रुट्स. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सी फील हॅपी. या वाक्यामध्ये सी फील हॅपी, तिला आनंदी वाटते. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, हेल्पिंग वर्ब नाही. हेल्पिंग वर्ब नसेल तर मेन वर्बच्या काळानुसार फील म्हणजे वाटणे. फी वन आहे म्हणजे क्रियापदाचं बेस फॉर्म आहे. फीलचं पास्ट पार्टिसिपल आहे फेल्ड. त्याच्यामध्ये याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना सुरुवातीला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर क्रियापदा. या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, मेन वर्बच्या काळानुसार आपल्याला काय वापरायचं? डू वापरायचं. सी डू नॉट
आता इथं ऑलरेडी फील मेन वर्ब आहे, तेच याच्यानंतर येणार सी डू नॉट फील अनहॅपी. सी डू नॉट फील अनहॅपी या सेंटेन्स मध्ये आपण मेन वर्बच्या काळानुसार डू चा वापर केला. डू नंतर नॉट होते, त्याच्यानंतर हॅपीच्या अपोजिट वर्ड अनहॅपी. सी डू नॉट फील अनहॅपी. नेहा लुक्ड सॅड. नेहा लुक्ड सॅड. नेहा दुःखी दिसत होती. आता या वाक्यामध्ये हेल्पी वर्ब नाही, परंतु या वाक्यामध्ये लुक्ड म्हणजे ईडी प्रत्यय लागलाय, म्हणजे मेन वर्ब आहे, परंतु ते पास्ट पार्टिसिपंट मध्ये आहे. पास्ट पार्टिसिपंट मध्ये मेन वर्ब असेल तर आपल्याला डीडचा वापर करायचा. नेहा सुरुवातीला सब्जेक्ट. आता याच्यामध्ये पास्ट पार्टिसिपल मेन वर्ब असल्यामुळे आपल्याला वापरायचं डीड वापरायचं. नेहा डीड नंतर नॉट प्रत्यय. नेहा डीड नॉट. आता याचं डीड वापरलं तर याचा भूतकाळ झाला, क्रियापद मूळ रूपामध्ये आहे. नेहा डीड नॉट लुक सॅड चे अपोजिट हॅपी. नेहा डीड नॉट लुक हॅपी. नेहा आनंदी दिसत नव्हती. नेहा लुक्ड सॅड. अशा पद्धतीने या सेंटेन्सचं मीनिंग चेंज न होता आपण निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी बनवतो. वी हॅव ओन द मॅच. हे सेंटेन्स आहे. वी हा सब्जेक्ट, वी हॅव ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आलेला आहे. हॅव वी हॅव नॉट ओनच्या अपोजिट लॉस्ट. वी हॅव नॉट लॉस्ट द मॅच. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्याची नकारार्थी वाक्य कशा पद्धतीने बनवले जाते किंवा कशा पद्धतीने चेंज करायचे ते आपण त्या ठिकाणी पाहिले. दिलेलं जे सेंटेन्स असते ते अफर्मेटिव्ह असते म्हणजे होकारार्थी असते आणि आपल्याला ते निगेटिव्ह बनवायचे असते, परंतु त्या सेंटेन्सचा जो मिनिंग आहे, तो जो अर्थ आहे, तो चेंज न होता, अर्थ न बदलता आपल्याला ते सेंटेन्स नकारार्थी त्या ठिकाणी बनवता आले पाहिजे. म्हणजे तो ते रूल जर आपण लक्षात ठेवले तर आपण परीक्षेमध्ये सहज चेंज इनटू द निगेटिव्ह सेंटेन्स सहज त्या ठिकाणी चेंज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवीन व्हिडिओ पहा.